यानंतर या सगळ्या अपघातासंदर्भात सर्वसामान्यांची नेमकी काय प्रतिक्रिया आपण ती सुद्धा पाहू। नाही, काय आम्हाला इन्फॉर्मेशन नाही दिलेली। 1 तास झालाय उभा आहे, बघतोय बच्चे वार्ड। मैं रिक्शे से आया, मैं रहता हूँ जरी मरी, मगर यहाँ पे रिक्शे से आया हूँ, बस नहीं मिल रही थी मुझे। इसके लिए अगर जाने के टाइम पे भी ऐसे रहे तो हम आएंगे जाएंगे कशा रोज, बस ऐसा नहीं रहेगी तो काय सांगितलं, कालपासून बंद आहे, आज पण बंद आहे का? काल रात्रीपासून बंद केलेली आहे, जे अपघात झाल्यानंतर बंद केली आहे बस सगळी, आत्तापर्यंत नाही सुरू झाली आहे। चाकरमानी बिचारे हैराण झालेले आहे, हाल झाले त्यांचे। ऑटो रिक्षावाल्यांची एवढी धांदी मुजुरी करतात का काय बघायला नको। खरं तर हा रस्ता निमुळता आहे। बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्समुळे कुर्ला स्टेशनला येणाऱ्या जाणाऱ्यांची वर्दळ वाढली। आपल्याकडचे स्थानिक आंबेडकर नगर बुद्ध कॉलनी जे काही रहिवासी आहेत, मित्र काय सांगशील? रस्ता खूप छोटा झालेला आहे, फेरीवाले असतात, गर्दी वाढलेली आहे, किती गंभीर परिस्थिती आहे ती? ऍक्च्युली गंभीर परिस्थिती आहे पार्किंगमुळे। जशा का गाड्या येतात रोजचे, समोर शाळा आहे, पोरांना त्रास होतो। पोरं जेव्हा शाळेतून सुटतात तर पळतात रस्त्यावर, तर त्यांना फुटपाथवरती जायला जागा नसते। भरपूर गाड्या पार्किंगला राहतात। एका पार्किंगवर 3-3 गाड्या पार्किंग करतात, मग पोरांना जायला रस्ता भेटत नाही। तर पोरं मग ऍक्च्युली मग रस्त्यावर पळतात आणि समोरून स्पीडवरती गाड्या येतात, जशी का बस, हे बुलडोजर वगैरे, टेम्पो। लय लहान मुलं आहे इथे जायला यायला पण आम्हाला लय त्रास होतो। मोठे मोठे गाड्या येतात लय। रात्री 10-11 वाजता तर एवढे फास्ट मारतात ते लोक गाड्या, लय त्रास होतो। दोनों बाजू जो फेरी वाले हैं, हॉकर्स है, वो बैठे रहते, उसकी तकलीफ होती है क्या? इलीगल पार्किंग कितनी बड़ी समस्या है ये? इलीगल पार्किंग से पहले बोले तो सर ये अपना इधर जो पार्किंग जो बाहर रोड पे लगाते वो बंद होना चाहिए, क्योंकि इस वजह से कैसा होता है, ट्रैफिक बहुत होती है और बस वाले लोग बहुत स्पीड में चलाते हैं। क्योंकि स्पीड ब्रेकर अभी इधर फिलहाल है नहीं, किधर एक ही इधर जो है एक ही है, और बाकी ये लाइन में किधर भी स्पीड ब्रेकर है नहीं। काय सांगितलं, बीकेसीला कनेक्ट असल्यामुळे हा भाग गर्दी इकडे जास्त असते लोकांची येणं? मेन मुद्दा, मेन स्पॉट आपला कुर्ला स्टेशनला गर्दी जास्त राहते। कारण का? इथं पण राहते, मार्केटमध्ये पण गर्दी राहते। मला भीती वाटते, धोकादायक वाटतं, तुम्ही काय सांगाल प्रशासनाला, पोलिसांना, महानगरपालिकेला? भीती वाटते जीवाची तुम्हाला? हो, भीती वाटते, कारण हे असं आता हे ऍक्सिडेंट झालं तर आम्हाला पण भीती वाटते, तर का उद्या नको असं काय व्हायला। कॅमेरामन समीर शेळके सोबत पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।